तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी किल्ले रायगडावर जाऊन शिवरायांना अभिवादन केलं। दरम्यान औरंगजेबाच्या कबरीवरून अमित शहांनी मोठं विधान केलंय। स्वतःला आलमगीर म्हणणाऱ्यांची कबर इथंच या मातीतच आहे असं अमित शहा म्हणाले। तर जिजाऊंमुळे शिवरायांना प्रेरणा मिळाली, ज्यांनी स्वराज्य स्वधर्माची ज्योत जागवली असंही अमित शहांनी यावेळी म्हटलेलं आहे। त्याचप्रमाणे शिवरायांच्या आदर्शावरच मोदी सरकारचं काम सुरू आहे असंही ते म्हणाले। चारों ओर आदिलशाही, मुगलशाही, निजामशाही से घिरा हुआ ये महाराष्ट्र हिंदवी स्वराज में बदल गया और कुछ ही सालों में यहां से अटक से कटक तक, बंगाल तक, दक्षिण में तमिलनाडु तक, गुजरात समेत समग्र देश को स्वराज का स्वप्न सफल होता हुआ दिखाई पड़ा। महाराष्ट्र के लोगों को दो हाथ जोड़कर विनती करने आया हूं, शिवराय को महाराष्ट्र तक सीमित मत रखिए। देश और दुनिया शिवराय से प्रेरणा ले सकती है। स्वधर्म पर अभिमान करना, स्वराज की आकांक्षा रखना और स्वभाषा को अमर बनाना और मानव जीवन के स्वाभिमान के तीन मूल चरित्र को शिवाजी महाराज ने दुनिया और देश के सामने रखा। शिवाजी महाराज का मतलब संकल्प है, शिवाजी महाराज का मतलब समर्पण और बलिदान है, शिवाजी महाराज का मतलब शौर्य है, शिवाजी महाराज का मतलब स्वाभिमान है और शिवाजी महाराज का मतलब स्वराज की अमर जिजीविषा है। ये सब संस्कार आज भारत के बच्चे बच्चे में प्रस्थापित करने के लिए ठीक ही कहा कि शिव चरित्र को महिमा मंडित करना चाहिए। ये रायगढ़ स्मारक मंडल का जो काम है उसको अनेक प्रकार की सरकारी सुविधाएं भी देकर रायगढ़ को पूरे देश के युवाओं के लिए पर्यटन का स्थल नहीं, प्रेरणा का स्थल बनाने के लिए हमारी दोनों सरकारें कटिबद्ध हैं। पाहूयात पुढची बातमी। अमित शहा आज रायगड दौऱ्यावर आहेत। रायगड किल्ल्यावरील कार्यक्रम आटोपल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी भोजनाला गेलेत। अमित शहा यांच्या या दौऱ्यामुळे पुन्हा एकदा पालकमंत्री पदाची चर्चा सुरू झाल्याचं दिसतंय। गेल्या काही दिवसांपासून रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील वादामुळे रायगडचं पालकमंत्रीपद स्थगित करण्यात आलं होतं। अशातच अमित शहा आज रायगड दौऱ्यावर आहेत, त्यामुळे पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार का अशी चर्चा आहे। तर पालकमंत्री पदाचा तिढा आता तरी सुटणार का हा सवाल उपस्थित होतोय, कारण भाजपचे सगळ्यात मोठे जे नेते आहेत अमित शहा हे महाराष्ट्रामध्ये आहेत आणि तेही रायगडमध्ये आहेत आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा बऱ्याच दिवसांपासून कायम आहे। त्याच्यामध्ये शिवसेना आक्रमक दिसते, आपल्यालाच पालकमंत्रीपद मिळावं या मागणीसाठी, तर दुसरीकडे राष्ट्रवादीही आग्रही आहे। दरम्यान भरत गोगावलेंनी तटकरेंच्या घरी जाणं टाळल्याची माहिती समोर येते। अमित शहा तटकरेंच्या निवासस्थानी गेलेले आहेत भोजनासाठी, मात्र भरत गोगावले ज्यांची आग्रही मागणी आहे आपल्याला पालकमंत्रीपद मिळावं अशी, ते मात्र तटकरेंच्या घरी गेले नाही अशी माहिती। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी मोहन जाधव हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। मोहन, काय सांगाल? एकीकडे तटकरेंची जी मुलगी आहे त्यांचा दावा आहे पालकमंत्री पदावर, तर दुसरीकडे भरत गोगावलेंचा। मात्र तटकरेंच्या घरी जेव्हा केंद्रीय गृहमंत्री भोजनाला जातात त्यावेळेला भरत गोगावले तिथे गेले नाही, याचा अर्थ काय घ्यायचा? हा बरोबर आहे। सुतारवाडीत तटकरे, खासदार तटकरे, सुनील तटकरे यांच्या इथे केंद्रीय मंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी आले आहेत। पण सकाळी ते सुनील तटकरे बोललेत की मी भरत गोगावले यांना आमंत्रण दिलेलं आहे, त्यांनी यायला पाहिजे। पण आता जेव्हा हे सगळं मंत्रिमंडळ या ठिकाणी आलं, पण त्या गाड्यांमध्ये भरत शेठ दिसत नाहीत। भरत शेठ नाराज असल्याचं असं होऊ शकतं, पण आमंत्रण दिलंय तरी भरत शेठ आलं नाही। कालपासून आपण बोलतोय अमित शहा जे तटकरेंच्या घरी भोजनासाठी येणार होते,
पालकमंत्र्यांचा तिढा सुटेल की नाही आज संध्याकाळपर्यंत कळेल. या भोजनाच्या नंतर जी चर्चा होईल त्या ठिकाणी काय होतंय चर्चा आता बघायला मिळेल. पण ह्या ठिकाणी भरत शेट्टी येणं या ठिकाणी टाळलेलं आहे. निश्चितच एकूणच भरत शेट्टी त्या ठिकाणी जाणं टाळल्याचं दिसतंय, त्यामुळे त्यांचा पत्ता तर कट झालेला नाहीये ना, की पालकमंत्री तेच होणार, अशा अनेक सवाल उपस्थित होत आहेत. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. या विषयीची अपडेट आपण घेत राहूयात. आणखी एका मोठी बातमी आहे. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर टीकेची झोड उठलेली आहे. अशातच विजय वडेट्टीवार यांनी दीनानाथ रुग्णालयाच्या कारभारावर पुन्हा टीका केली आहे. समाजसेवक प्रकाश आमटे यांचा मोफत उपचार करू असं सांगितलं होतं, पण बाहेरून औषधं आणण्याच्या नावाखाली 5 लाख रुपये मागितले होते या रुग्णालयानं, असा दावा वडेट्टीवार यांनी केलाय. त्याचबरोबर विदर्भ साहित्य संघाच्या उत्सवात लता मंगेशकर यांनी मोफत गायन करण्याचं आश्वासन दिलं होतं, पण नंतर 22 लाख रुपयांचा खर्च सांगण्यात आला, म्हणून कार्यक्रम रद्द करावा लागला असंही वडेट्टीवार म्हणाले. तर एका खासदाराने साहित्य संमेलनामध्ये येण्यासाठी लता मंगेशकर यांना निमंत्रण दिल्यानंतर संमेलनामध्ये येण्यासाठी 2 लाख रुपये मागितले गेले. त्या खासदारानं ते पैसे दिले. कार्यक्रम जवळ आल्यावर आणखी 3 लाख रुपये मागितले गेले, असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केलाय. तर उपचार न देऊन तनिषा भिसे यांचा जीव घेणाऱ्यांना सरकारनं सोडू नये, मग तो कितीही मोठा माणूस असू दे, कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे, असंही वडेट्टीवार म्हणाले. प्रकाश भाऊ आमटे एक समर्पित आदिवासी समाजासाठी सेवेसाठी जीवन जगणारे, समाजासाठी जीवन थोर समाजसेवक. त्यांना ज्यावेळेस कॅन्सर डिटेक्ट झाला तो त्यावेळेस त्यांना ॲडमिट केलं गेलं आणि एका मध्यस्थीने त्यांना विचारलं त्यांच्या मॅनेजरला दीनानाथच्या, त्यावेळेस ते म्हणाले की ॲडमिट करा, आम्ही प्रकाश भाऊ आमटेकडून एकही रुपया आम्ही घेणार नाही आणि मोफत उपचार करू. त्यांना ॲडमिट केलं गेलं, उपचार सुरू झाला. नंतर त्यांनी बाहेरून काही औषधी मागवावे लागतील म्हणून त्यांच्या आप्तेष्टाकडून 5 लाख रुपये हॉस्पिटलमध्ये जमा करायला लावले. विदर्भ साहित्य संमेलन त्या कार्यक्रमाच्या मंचावर लता दीदींनी सांगितलं होतं की आम्ही विदर्भ साहित्य संमेलनासाठी मी गायला तयार आहे आणि मोफत. तिकडून निरोप आला की आम्हाला पंचतारांकित हॉटेलमध्ये आमची सोय करा, आमच्या वाद्य जे संच आहेत त्यांनाही पैसे द्यावे लागतील आणि स्पेशल फ्लाईट करावं लागेल. तर यांना साधारणतः किती खर्च येईल त्यावेळेस सांगितलं गेलं की ते 22 लाख रुपये खर्च येईल आणि त्यांनी मग तो चेक देण्याची तयारी दर्शवली. त्यावेळेस त्या तिकडनं हृदयनाथ मंगेशकरांनी यावेळेस सांगितलं की तुम्ही जे पैसे देताय ते आम्हाला चेकनी नको आहे, तर आम्हाला कॅशनी द्या. त्यावेळेस कॅशनी द्या म्हणून सांगितलं तर हे म्हणाले की नाही, आमची संस्था आहे, रजिस्टर्ड संस्था आहे, ऑडिट होतं, तर आम्ही कॅश देऊ शकत नाही. त्यावेळेस लता दीदीशी संपर्क केला गेला आणि लता दीदींनी सांगितलं की असं असं आहे. लता दीदीला विचारलं गेलं, ते म्हणले की तुमचं तुम्ही बघा, पण ते हृदयनाथजी बाळा म्हणतायत, त्याला बाळ म्हणायची लता मंगेशकर, बाळ म्हणतायत त्या पद्धतीनं ते करा, पैशाशिवाय आम्ही गाणार नाही, हा त्यातला उद्देश होता. पुन्हा एक उदाहरण मी सांगेल. परभणीला साहित्य संमेलन होतं. नारायण सुर्वे त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, नारायणराव सुर्वे. आणि आशाताई भोसलेंच्या बरोबर त्यांना त्या कार्यक्रमामध्ये गायनाचा कार्यक्रम ठरवायचं ठरवलं आणि तिथले त्यावेळेचे खासदारचं नाव मला आठवत नाही, ते खासदार त्यावेळेस आशा दिदींच्याकडे गेले आणि आशा दिदींना भेटून त्यांनी सांगितलं की तुम्ही कार्यक्रमाला निमंत्रण आहे, तुम्ही या. तर त्या बदल्यात त्यांनी सांगितलं की आम्हाला तुम्ही या बदल्यात मी येते आहे, पण मला 2 लाख रुपये द्यावे लागतील गायनाचे साहित्य संमेलनामध्ये. आणि त्याप्रमाणे त्या खासदार महोदयांनी, अध्यक्ष महोदयांनी त्यावेळेस दिले. नंतर कार्यक्रम जवळ आल्यावर पुन्हा निरोप आला की पुन्हा 3 लाख रुपये लागतील. दीनानाथ मंगेशकरांच्या 7व्या माळ्यावर मंगेशकर कुटुंबियासाठी ते राखीव आहे. तिथे तेवढंच त्यांच्यासाठी आप्तेष्टांचा उपचार होतो. हे चॅरिटी हॉस्पिटल आहे. पेशंट तपासणीला आला की 20 रुपये घ्यावे लागतात, इथे 600 रुपये मोजावे लागतात. 20 रुपयामध्ये पेशंट तपासला गेला पाहिजे चॅरिटीमध्ये, मग 600 रुपये कशासाठी? म्हणजे ही लूट नाही का? म्हणून काल आलेला जो अहवाल आहे, 3रा अहवाल त्या भगिनींच्या संदर्भात, हा मन हेलावणार आहे, हृदय पिळवून निघणार आहे.
2 मुलांना सोडून ती आई गेली, वेळीच उपचार झाला असता तर त्या मायमाऊलीचं जीवन आम्ही जीव वाचवू शकलो असतो. हाच त्या अहवालाचा अर्थ निघतो आहे. वेळीच उपचार झाला असता तर. पण उपचार न करून तिचा जीव घेणाऱ्यांना सरकारने सोडू नये. तो कितीही मोठा असू देत, कितीही लागेबांधे असू देत, कितीही नावलौकिक मिळवलेला मोठा माणूस असू दे, त्याला सोडता कामा नये. तो ज्याने चूक केली ती चूक आहे. तो कितीही मोठा असेल तरी ती चूक लक्षात घेऊन